आहे नाशिक शहरावर पाणी कपातीचं संकट आहे। नाशिक शहराला 20 जुलैपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये धरणांमध्ये यंदा निम्मा पाणीसाठा आहे। पावसाला विलंब झाल्यास पाणी कपात करण्याची वेळ येऊ शकते। चंदन पूजाधिकारी आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। चंदन। ऋषाली, खरं तर नाशिककरांवर पाणी कपातीचं गडद संकट जे आहे ते यंदा बघायला मिळतं आहे। आपण सध्या नाशिकच्या गंगापूर धरण परिसरात उभे आहोत आणि या ठिकाणी जर आपण दृश्य बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की कशा पद्धतीनं नाशिकच्या गंगापूर धरणात पाण्याची पातळी जी आहे ती आता खोलवर चाललेली आहे। तळ गाठलेला आहे जिल्ह्यातल्या सगळ्या धरणांनी। जवळपास 6 धरणांनी आता तळ गाठलेला आहे, तर 6 धरणांमध्ये जे पाणी आहे ते गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये निम्म आहे आणि त्याच्यामुळे येणाऱ्या दिवसांमध्ये परिस्थिती अत्यंत भीषण होऊ शकते अशी एक शक्यता आहे। आणि याच पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाच्या वतीनं आता नियोजनाला सुरुवात करण्यात आलेली आहे। जुलैच्या शेवटपर्यंत नाशिकमध्ये साधारण पाऊस जो आहे तो जोर पकडतो आणि त्याच्यानंतर धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ व्हायला खरं तर सुरुवात होत असते। मात्र यंदा फक्त 25% एवढा पाणीसाठा गंगापूर धरणात आहे आणि त्यामुळे येणाऱ्या पावसाळ्यामध्ये जर पाणी व्यवस्थित आलं नाही, भरलं नाही, धरणं भरले नाही तर निश्चितपणे नाशिककरांवर पाणी कपातीचं एक मोठं संकट जे आहे ते ओढवू शकतं। नक्कीच धन्यवाद चंदन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।